श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 9वा गुणरूप समास 7वा विकल्प निरीक्षण. श्रीराम आधी स्थूळ आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक, जाणतेपणाचा विवेक स्थूळा करिता श्रीराम. आधी स्थूल देह दिसतो, मग त्यात अंतःकरण पंचक आढळते. ज्ञानाचा विवेक हा स्थूलाच्या आधारेच होतो. तैसेची ब्रह्मांडे वीण काही, मूळ मायेसी जाणीव नाही, स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले श्रीराम. त्याप्रमाणे ब्रह्मांडाशिवाय मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव नसते. त्यावरून सर्व कार्य स्थूलाच्या आधारे चालते असेच वाटते. ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहेल अंतःकरण, ऐसा श्रोती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका श्रीराम. हे स्थूल निर्माणच झाले नसते तर अंतःकरण कोठे राहिले असते, असा प्रश्न श्रोत्याने केला आहे. याचे उत्तर आता ऐका. कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठभागी चालती घरे, जीव करीती लहान थोरे, शक्तीनुसार श्रीराम. रेशमाचे किडे आणि शरीर रक्षणार्थ कठीण कवच तयार करणारे किडे असे अनेक जीव पाठीवर घरे निर्माण करतात व इतरही लहान थोर आपापल्या शक्तीस अनुसरून घरे बांधतात. शंख शिंपी घुला कवडे, आधी त्यांचे घर घडे, किंवा आधी निर्माण किडे, हे विचारावे श्रीराम. शंख, शिंपी, घुला, कवडे यात जे किडे राहतात ते किडे आधी निर्माण होतात की त्यांचे घर आधी निर्माण होते, याचा विचार करावा. आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करीती, हे तो प्रत्यक्ष प्रचिती, सांगणे न लगे श्रीराम. आधी प्राणी निर्माण होतात आणि मग ते घरे निर्माण करतात, ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे. ती सांगण्याची आवश्यकता नाही. तैसे आधी सूक्ष्म जाण, मग स्थूळ होते निर्माण, येणे दृष्टांते प्रश्न, फिटला श्रोतयाचा श्रीराम. त्याप्रमाणेच आधी सूक्ष्म रूपात जे असते ते मग स्थूल रूपात प्रकट होते किंवा निर्माण होते. या दृष्टांताने श्रोत्याच्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले. तव श्रोता पुसे आणिक, जी आठवले काही एक, जन्म मृत्याचा विवेक, मज निरोपावा श्रीराम. तेव्हा श्रोता आणखी विचार करू लागला. जी मला आणखी काही आठवले आहे, तरी जन्म मृत्यूचा विवेक मला समजावून सांगा. कोण जन्मास घालिते, आणि मागुता कोण जन्म घेते, हे प्रत्यया कैसे येते, कोण्या प्रकारे श्रीराम. प्राण्याला जन्माला कोण घालते आणि मागून कोण जन्म घेते, त्याचा अनुभव कशा प्रकारे येतो. ब्रह्मा जन्मास घालतो, विष्णू प्रतिपाळ करीतो, रुद्र अवघे संहारितो, ऐसे बोलती श्रीराम. ब्रह्मदेव जन्माला घालतो, विष्णू प्रतिपाळ करतो आणि रुद्र सर्वांचा संहार करतो, असं सर्व म्हणतात. तरी हे प्रवृत्तीचे बोलणे, प्रत्ययास आणि उणे, प्रत्यय पाहता श्लाघ्यवाणे, होणार नाही श्रीराम. पण हे जनरूढीचे बोलणे झाले. त्याप्रमाणे अनुभव येत नाही. प्रत्ययाच्या दृष्टीने ते योग्य होणार नाही. ब्रह्म्यास कोणे जन्मास घातले, विष्णूस कोणे प्रतिपाळिले, रुद्रास कोणे संहारिले, महाप्रळयी श्रीराम. मग ब्रह्मदेवास कोणी जन्माला घातले, विष्णूचा प्रतिपाळ कोणी केला आणि रुद्राचा महाप्रलय काळी संहार कोण करतो. म्हणून हा सृष्टी भाव, अवघा मायेचा स्वभाव, करता म्हणून निर्गुण देव, तरी तो निर्विकारी श्रीराम. म्हणून हे सृष्टीरूपी नाटक हा सर्व मायेचा खेळ आहे. शिवाय निर्गुण देव करता असेही म्हणता येत नाही, कारण तो तर निर्विकारी आहे. म्हणावे माया जन्मास घाली, तरी हे आपणची विस्तारली, आणि विचारिता थारली, हे ही घडेना श्रीराम. बरे, माया जन्मास घालते असे म्हणावे तर ती स्वतःच विस्तार पावली आहे, आणि विचार करून पाहिले असता ती स्थिर आहे असेही म्हणता येत नाही.
आता जन्मतो तो कोण, कैसी त्याची ओळखण, आणि संचिताचे लक्षण, तेही निरोपावे श्रीराम. म्हणून आता जन्मतो तो कोण, त्याला कसे ओळखावे, तसेच संचिताचे लक्षण काय, तेही मला नीटपणे सांगावे. पुण्याचे कैसे रूप, आणि पापाचे कैसे स्वरूप, याही शब्दाचा आक्षेप, कोण करता श्रीराम. पुण्याचे रूप कसे आहे, पापाचे स्वरूप कसे आहे, तसेच हा शंका घेणारा मी कोण. हे काहीच न ये अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना, परिते पाहता दिसेना, ना धरिता न ये श्रीराम. यापैकी काहीही माझ्या ध्यानात येत नाही. असे म्हणतात की वासना जन्म घेते आणि वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो, पण वासना तर दिसून येत नाही आणि तिला पकडताही येत नाही. वासना कामना आणि कल्पना, हेतू भावना मती नाना, ऐशा अनंत वृत्ती जाणा, अंतःकरण पंचकाच्या श्रीराम. वासना, कामना, कल्पना, हेतू, भावना आणि नाना प्रकारची बुद्धी, या सर्व अंतःकरण पंचकाच्याच अनंत वृत्ती आहेत, हे जाणावे. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र, कैसे लागे श्रीराम. असो हे सर्व जाणीव यंत्राचे कार्य आहे. जाणीव म्हणजे स्वतःचे केवळ स्मरण होय. त्या मीपणाच्या स्मरणाला जन्मसूत्र कसे लागेल. देहे निर्माण पाचा भूतांचा, वायो चालक तयाचा, जाणणे हा मनाचा, मनोभाव श्रीराम. देह तर पंचभौतिक असतो, वायूमुळे त्याचे चलनवलन घडते. या देहात जाणणे हे मनाचे काम आहे. ऐसे हे सहजची घडले, तत्वांचे गुंथाडे झाले, कोणास कोणे जन्मविले, कोण्या प्रकारे श्रीराम. या सर्व गोष्टी अगदी सहज घडलेल्या आहेत. तत्वांची गुंतागुंत होऊन त्यापासून देह आणि मन आपोआप निर्माण झाले. तेथे कोणी कोणाला कुठल्या प्रकारे जन्मास घातले. तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना, उपजला प्राणी येना, मागुता जन्मा श्रीराम. शिवाय कोण जन्मास घालतो ते पाहू गेले असता आढळून येत नाही, म्हणून परत जन्मच नाही. एकदा उपजलेला प्राणी मेल्यावर परत जन्मास येत नाही. कोणासीच जन्म नाही, तरी संत संगे केले काही, ऐसा अभिप्राव सर्वही, श्रोतयांचा श्रीराम. कोणालाच जर जन्म नाही तर संत संगतीनं काय साधतं, असा सर्व श्रोत्यांचा अभिप्राय आहे. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येचे हे झाले स्मरण, अंतर्यामी अंतःकरण, जाणती कळा श्रीराम. जन्माला येण्यापूर्वी स्मरणही नव्हते आणि विस्मरणही नव्हते. जन्माला आल्यावर हे स्मरण उत्पन्न झाले. माणसाच्या अंतर्यामी जे अंतःकरण आहे तेच जाणीवेचे रूप आहे. सावध आहे तो स्मरण, विकळ होता विस्मरण, विस्मरण पडता मरण, पावती प्राणी श्रीराम. माणूस सावध असतो तोपर्यंत स्मरण असते, विकल झाला की विस्मरण होते. जाणीव संपूर्ण लोपली की पूर्ण विस्मरण होऊन प्राणी मरण पावतो. स्मरण विस्मरण राहिले, मग देहा स्मरण आले, पुढे जन्मास घातले, कोणास कोणे श्रीराम. स्मरणही नाही आणि विस्मरणही नाही अशी स्थिती होते, तेव्हा देहाला मरण येते. पुढे मग कोण कोणाला जन्मास घालतो. म्हणून जन्मची असेना, आणि यात नाही दिसेना, अवघी व्यर्थची कल्पना, बळावली श्रीराम. म्हणून एकदा मरण आले की पुन्हा जन्मही नाही आणि यमयातनाही दिसून येत नाहीत. या सर्व गोष्टी कल्पनेच्या जोरावर कल्पिल्या जातात, त्यांना काही अर्थच नाही. म्हणून जन्मची नाही कोणासी, श्रोतयांची आशंका ऐसी, मरून गेले ते जन्मासी, मागुते न ये श्रीराम. म्हणून कुणालाही पुनर्जन्मच नाही अशी श्रोत्यांची शंका आहे. एकदा मेल्यावर त्या प्राण्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. वाळले काष्ठ हिरवळेना, पडिले फळते पुन्हा लागेना, तैसे पडिले शरीर येना,
जन्मास मागुते श्रीराम. वाळलेले लाकूड असते, त्याला परत हिरवी पालवी फुटत नाही. फळ एकदा झाडावरून गळून पडले की ते परत झाडावर लागत नाही. त्याप्रमाणे एकदा शरीर पडले की ते परत जन्मास येत नाही. मडके अवचिते फुटले, फुटले ते फुटोनी जगेले, तैसेची पुन्हा जन्मले, नाही मनुष्य श्रीराम. एखादे मडके अवचित फुटले की ते फुटूनच जाते. त्याप्रमाणे एकदा मनुष्य मेला की तो फिरून जन्माला येत नाही. येथे अज्ञान आणि सज्ञान, सारिखेच झाले समान, ऐसा बळावला अनुमान, श्रोतयांसी श्रीराम. श्रोत्यांचे हे बोलणे ऐकून असे अनुमान निघते की ते अज्ञानी आणि ज्ञानी माणसांना सारखेच समजतात. वक्ता म्हणे हो ऐका, अवघे पाषांड करू नका, अनुमान असेल तरी विवेका, अवलोकावे श्रीराम. त्यावर वक्ता म्हणतो की अहो ऐका, उगाच नास्तिकपणा करू नका. माणसाने तर्क करावेत, पण विचारपूर्वक करावेत. प्रयत्ने विण कार्य झाले, जेविल्या विण पोट भरले, ज्ञाने विण मुक्त झाले, हे तो घडे ना श्रीराम. प्रयत्नाशिवाय कार्य झाले आहे, जेवल्याशिवायच पोट भरले आहे आणि ज्ञान न होता मुक्ती मिळाली आहे, असं कधी घडत नाही. स्वये आपण जेविला, त्यास वाटे लोक धाला, परंतु हे समजताला, घडिले पाहिजे श्रीराम. एखादा स्वतः जेवला तर त्याला वाटते की लोकही तृप्त झाले, पण असे कधी घडत नाही. सगळे जेव्हा जेवतील तेव्हाच ते तृप्त होतील. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल, येथेही अनुमान करील, ऐसा कवणू श्रीराम. ज्याला पोहायला येते तोच तरतो, ज्याला पोहणे येत नसेल तो बुडतो. येथे काही कोणी अनुमान करण्याची आवश्यकता नाही. तैसे तयास ज्ञान झाले, ते तितुकेच तरले, ज्याचे बंधनची तुटले, तोची मुक्त श्रीराम. त्याप्रमाणे ज्यांना ज्ञान झालेले असते ते तेवढेच तरून जातात. ज्याचे बंधन तुटते तोच फक्त मुक्त होतो. मोकळा म्हणे नाही बंधन, आणि प्रत्यक्ष बंदी पडिले जन, त्यांचेच कैसे समाधान, ते तुम्ही पहा श्रीराम. जो मोकळा झालेला असतो तो म्हणतो कुणालाही बंधन नाही, आणि इकडे तर लोक प्रत्यक्ष बद्ध असलेले दिसतात. तर याचा समन्वय कसा करायचा ते तुम्हीच पहा. नेणे दुसऱ्याची तळमळ, ते मनुष्य पर दुःख शीतळ, तैसाच हाही केवळ, अनुभव जाणावा श्रीराम. जो दुसऱ्याचे दुःख जाणू शकत नाही अशा माणसाला परदुःख शीतल वाटते असे म्हटले जाते. त्याप्रमाणेच मोकळ्या झालेल्या माणसाला बंधनात असलेल्याचे दुःख कळत नाही, असे या अनुभवावरून जाणावे. जयास आत्मज्ञान झाले, तत्वे तत्व विवंचिले, कुणेसी पावताच बाणले, समाधान श्रीराम. ज्याला आत्मज्ञान झालेले असते त्याने तत्वांचा तत्वाने निराश केलेला असतो. अशा माणसाला स्वस्वरूपानुभव येऊन खूण पडते व पूर्ण समाधान बांधते. ज्ञाने चुके जन्म मरण, सगट बोलणे अप्रमाण, वेदशास्त्र आणि पुराण, मग कासयासी श्रीराम. ज्ञानानेच जन्ममरण चुकते, तर सकट सर्वांचे जन्ममरण चुकते हे बोलणे अप्रमाण आहे. तसे असते तर वेदशास्त्रे पुराणे यांची काय आवश्यकता. वेदशास्त्र विचार बोली, महानुभावांची मंडळी, भूमंडळी लोक सकळी, हे मानित ना श्रीराम. सर्वांचे सरसकट जन्ममरण चुकते हे मत वेदशास्त्रातील विचार वचने व या जगातील सर्व आत्मज्ञानी लोक यांना मान्य नाही. अवघे होता अप्रमाण, मग आपलेच काय प्रमाण, म्हणून जेथे आत्मज्ञान, तोची मुक्त श्रीराम. सगळ्यांना जे अप्रमाण वाटते ते फक्त आपण म्हणता म्हणून प्रमाण का. म्हणून ज्याला आत्मज्ञान झालेले असेल तोच मुक्त होय. अवघेच मुक्त पाहता नर, हाही ज्ञानाचा उद्गार, ज्ञाने विण तो उद्धार, होणार नाही श्रीराम. ज्ञानी माणसाला वाटते की सर्वच माणसे मुक्त आहेत, पण ते
त्याचे ज्ञान प्राप्त झाल्यावरचे उद्गार असतात, त्याच्या भूमिकेवरून योग्य असतात, पण ज्ञानाशिवाय उद्धार होत नाही हेच खरे आहे. आत्मज्ञान कळो आले म्हणून दृश्य मिथ्या झाले, परंतु वेढा लाविले सकळांस येणे श्रीराम. ज्याला आत्मज्ञान होते त्याला हे सर्व दृश्य मिथ्या आहे हे कळून येते, पण इतर सर्व अज्ञानी लोकांना या दृश्यानेच गुरफटून टाकलेले असते. आता प्रश्न हा फिटला, ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला, अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने श्रीराम. आता श्रोत्यांचा प्रश्न फिटला आहे. ज्ञानी हा ज्ञानाच्या योगे मुक्त होतो, अज्ञानी हा त्याच्या स्वतःच्या कल्पनेनेच बांधला जातो. विज्ञानासारिखे अज्ञान आणि मुक्तासारिखे बंधन, निश्चयासारिखा अनुमान मानूची नये श्रीराम. वृत्तीशून्य असे विज्ञान आणि नेमतेपणाचे अज्ञान, कर्तृत्व अहंकाराचा त्याग केलेला मुक्त आणि आळसाने काही न करणारा बद्ध, आणि स्वानुभवाने जन्ममृत्यू नसल्याचा ज्ञानी माणसाचा निश्चय आणि अज्ञानी माणसाने तर्काने जन्ममृत्यूच नाही असे केलेले अनुमान, ही कधीही बरोबरीची मानूच नयेत. बंधन म्हणजे काहीच नाही, परिवेढा लाविले सर्वही, यास उपावची नाही कळल्या वाचूनी श्रीराम. बंधन म्हणजे काही नाही, पण तरी कल्पनेने सर्वांना घेरल्यामुळे त्यांना आपण बद्ध आहोत असं वाटतं. म्हणून सत्य काय आहे ते जाणून घेण्याखेरीज यावर उपायच नाही. काहीच नाही आणि बाधी, हेची नवल पहा आधी, मिथ्या जाणी जेना बद्धी म्हणून बद्ध श्रीराम. काहीच नाही आणि तरी बांधून ठेवते, हेच आधी मोठे केवढे आश्चर्य आहे. बंधन मिथ्या आहे हे न जाणल्यामुळे अज्ञानी स्वतःच बद्ध मानतो. भोळा भाव सिद्धी जाव, हा उद्धाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेके जाणावा श्रीराम. कुणी म्हणतात की भोळा भाव सिद्धीस जाव, पण हा सर्व उधारीचा उपाय आहे, दीर्घकाळाने सिद्धीस जाणारा आहे. विवेक करून रोकडा मोक्ष म्हणण्यातील अभिप्राय जाणून घ्यावा. प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा, सहजची होये श्रीराम. प्राणी मोकळा होण्याकरता सर्वप्रथम अत्यंत सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता आहे. सूक्ष्म बुद्धीने सारासार विवेक केला की सर्व काही समजून येते व माणूस द्रष्टेपणाने दृश्यापासून आपोआप निराळा होतो. काहीच नेणी जेते अज्ञान, सकळ जाणी जेते ज्ञान, जाणीव राहता विज्ञान, स्वयेची आत्मा श्रीराम. काहीच न करणे म्हणजे अज्ञान होय आणि सर्व जाणणे म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाच्या जाणीवेचाही लय होतो, तेच विज्ञान होय. त्या योगे साधक स्वतः आत्माच बनतो. अमृत सेवून अमर झाला, तो म्हणे मृत्यू कैसा येतो जनाला, तैसा विवेकी म्हणे बद्धाला, जन्म तो कैसा श्रीराम. जो अमृत प्राशन करून अमर झालेला असतो तो म्हणतो की लोकांना मृत्यू येतो तरी कसा. त्याप्रमाणे विवेकी बद्धाला म्हणतो की जन्म हा असतो तरी कसा. जाणता म्हणे जनाते, तुम्हास भूत कैसे झडपिते, तुम्हास विष कैसे चढते, निर्विष म्हणे श्रीराम. ज्ञानीपुरुष लोकांना म्हणतो की तुम्हाला भूतबाधा होते तरी कशी. ज्यास विषबाधेचा अनुभव नसतो तो दुसऱ्यास म्हणतो की तुम्हाला विष चढते तरी कसे. आधी बद्धा सारिखे व्हावे, मग हे न लगेची पुसावे, विवेक दूरी ठेवून पाहावे, लक्षण बद्धाचे श्रीराम. आधी बद्धासारखे व्हावे लागते. विवेक दूर ठेवून बद्धाचे लक्षण जाणून घेतले की असले प्रश्न विचारण्याची आवश्यकता राहत नाही. निजेल्यास येईला तो, म्हणे हा कारे बोसणा तो, अनुभव पाहण्याची आहे तो, तरी मग निजोन पाहावा श्रीराम. जो जागा झालेला आहे तो झालेल्या माणसाला म्हणतो की अरे हा का बरळतो आहे. तो का बरळतो आहे हे जाणून घ्यायचे असेल तर स्वतः झोपी जाणे आवश्यक आहे. ज्ञात्याची उगवली वृत्ती, बद्ध ऐसी न पडे गुंती, भुकेल्याची अनुभव प्राप्ती,
धाल्यास नाही श्रीराम. ज्ञानी माणसाची वृत्ती विषयापासून मुक्त झालेली असते, म्हणून ती बद्ध माणसाप्रमाणे दृश्यात आसक्त होत नाही. जो जेवून तृप्त झालेला असतो त्यास भुकेलेल्या माणसाची अनुभव प्राप्ती होत नाही. इतुकेन आशंका तुटली, ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली. विवेके पाहता बाणली, अंतरस्थिती श्रीराम. या विवेचनाने श्रोत्याची आशंका नष्ट झाली. ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती होते. आत्मानात्म विवेकाने आत्मज्ञान अंतरात दृढ बनते. अशा ज्ञानाला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरशन नाम समास 7वा समाप्त.